शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। ज्ञानराधा मल्टीस्टेट या बँकेत आर्थिक फसवणूक करणाऱ्या व त्यांना साथ देणाऱ्या राक्षसी वृत्तीचे प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन। अंबड येथे ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदार न्याय हक्क कृती समितीच्या वतीने आज उपोषणाचा 42वा दिवस असून उपोषणाला 42 दिवस झाले तरी शासन प्रशासन ज्ञानराधा बँक कसलीही दखल घेत नसल्यामुळे त्यांनी आज ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सुरेश कुटे या आर्थिक फसवणूक करणाऱ्या दिवसाढवळ्या करोडो रुपयाचा दरोडा टाकणाऱ्या व त्यांना साथ देणाऱ्या राक्षसी वृत्तीचे अंबड तहसीलसमोर प्रतिकात्मक प्रतिमा पेटवून दहन केले। हिंदू धर्मामध्ये अशी परंपरा आहे की होळीच्या दिवशी वाईट प्रवृत्तीचे दहन केले पाहिजे। या नवीन स्वरूपाच्या आर्थिक गुन्हेगारीतील राक्षसीय प्रवृत्तीचे आज ठेवीदाराने होलिका दहन केले। या होलिका दहन कार्यक्रमामध्ये ठेवीदार सहभागी झाले होते। इथून पुढे मल्टीस्टेटच्या आर्थिक फसवणूक करणाऱ्या राक्षसाकडून आम्ही आता कोणत्याही ठेवीदाराची फसवणूक होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सुरेश कुटे या आर्थिक फसवणूक करणाऱ्या राक्षसावर गुन्हा दाखल करून शासनाने वेळीच दहन करावे ही प्रशासनास विनंती करण्यात आली। उद्या सकाळपर्यंत जर सुरेश कुटे यांच्यावर गुन्हे दाखल न झाल्यास उद्या शासनाच्या विरुद्ध शिमगा आंदोलन करण्याचा निर्धार या ठेवीदारांनी व्यक्त केला आहे। शांत राहा सगळे। आपण आता काय करू, 2 मिनिटं त्यांना श्रद्धांजली अर्पण करू। पूर्ण श्रद्धांजली आता काय करा, आपण आता कोण उभा राहायचं 2 मिनिटं काय